हॅलो. थोडंसं वाढव, थोडंसं वाढव, थोडं. हॅलो 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 हॅलो. तिकडे पोचणारच ते आवाज. हॅलो. सामना सुरुवात करायची आहे जरा. पंचाने नोंद घ्यायची आहे. सह्याद्री संघाचा इथं राखीव खेळ प्लेअर आलाय. WXYZ संघाचा राखीव प्लेअर नाहीये. एकदा आणि एकदा सांगण्यात येईल. आणि इथं आलेले आहेत दोन्ही संघाचे 12th मॅन इथं उपस्थित आहेत. सलामीचे फलंदाज दिसत आहेत राहुल आणि निलेश. आजच्या दिवसातली शेवटची लढत असेल. हे दोन संघ झटताना दिसतील, लढताना दिसतील. डू ऑर डायची मॅच असेल दोन्ही संघांसाठी. सह्याद्री 11 वर्सेस WXYZ अशी ही शेवटची अंतिमची लढत आजच्या दिवसातील लीग स्टेज मधील शेवटचा सामना आहे हा बी पूल मधला. ह्या सामन्यात जर पराभूत झाला संघ तर त्याला ह्या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकल्यात आणि एक एक संघात पराभवाच्या छायेत गेलेले आहेत, पराभव पत्करलाय. आणि ह्या सामना जर हारले तर ह्या स्पर्धेतून आपण बाद होणार याची दोन्ही संघांना जाणीव असेल. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सह्याद्री 11 संघाने. फलंदाजी स्वीकारली, मागच्या सामन्यात देखील फलंदाजी स्वीकारून चांगला खेळ साकारला. राहुल, रोहित, योगी सगळ्यांचं योगदान चांगलं होतं. फलंदाजीत खास कौतुक करावं रोहित मानेचं. चांगली खेळी साकारली, आपल्या संघासाठी 16 धावांचं योगदान दिलं. त्याचबरोबर योग्याने देखील चांगली भूमिका बजावली, निलेशने चांगली भूमिका बजावली. गोलंदाजीत चांगली करामत केली गोलंदाजाने. आणि निर्णायक सामन्यात तो देखील डुआडायचा असा लढत होती. त्या सामन्यात चांगला सामना खेळून आपल्या संघाला पुढच्या सामन्यामध्ये घेऊन आलेत. आणि हा सामना आता राहुल सलामीला आलाय. मागच्या सामन्यात थोडीशी निराशेजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना बघायला मिळाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकात डोळवला होता, दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला होता. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच थोडा उशीर झालाय आणि आवाजाचं देखील बंधन आहे, त्यामुळे आपल्याला आता थोडासा आवाज कमी केलाय. लाईव्हच्या माध्यमातून आवाज पूर्ण जात असेल प्रेक्षकांना. जे प्रेक्षक आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून ऐकतायत, जोडले गेले, त्यांचं मी ह्या स्पर्धेत ह्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या लढतीत स्वागत करतोय. आणि उद्या होणारी पहिली लढत असेल या स्पर्धेचा 15वा सामना. सी पूल मधील जी मॅच असेल न्यू ओमकार वर्सेस गीतांजली 11. विनर दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत. न्यू ओमकार संघ म्हणजे निखिल यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, त्याच्यासमोर गीतांजली संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. दोन्ही संघांना टायमिंग असेल उद्या रिपोर्टिंगचा 11:30 वाजता. आणि 12 वाजता ठीक सामनाचा पहिला चेंडू टाकला जाईल. नाहीतर अदरवाईज तुम्ही जर वेळेत उपस्थित नसला तर पॅनलाइज केलं जाईल, ह्याची नोंद घ्यायची आहे. मी आयोजकांच्या वतीने तुम्हाला हे गाईडलाईन्स देतोय, सूचना देतोय. त्यानंतर दुसरा सामना असेल उद्याच्या दिवसातील जय गजानन वर्सेस KF बॉयज. जय गजानन कर्णधार आनंद यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि KF बॉयज महेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली संघ. ह्या संघाने देखील उपस्थिती दाखवायची आहे. दुसरा सामना ठीक 12:40 आपला सामना खेळवण्यात येईल, म्हणून उपस्थिती दाखवायची आहे. आणि ह्या सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन आला अभिजित आणि पहिला चेंडू व्हाईट डिलिव्हर केला जातो, त्याच्या माध्यमातून एक धावने सुरुवात होते. अवंत धावसंख्येचा प्रारंभ सुरुवात होताना दिसते. पुढील चेंडू आणि हा चेंडू स्ट्रेट बॅक टू द बॉलर, ब्रिलियंटली हिट. आणि हा चौकार मिळतोय. चौकाराने मात्र राहुल खातं खोलते. मागच्या सामन्यात देखील चौकाराने खातं खोललं होतं, ह्या सामन्यात देखील चौकाराने खातं खोललंय. धावसंख्या 5, 5 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड. अभिजित ऑन टू द बॉलिंग मार्क. थोडासा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. राहुलसाठी स्टेटिस ठेवल्यात क्षेत्ररक्षक. त्याला माहिती आहे सरळच्या बाजूने राहुल चांगला खेळतो. दुसरा चौकार येतोय. कडक कडक बॅटिंग. थोडीशी आता मात्र निराशाजनक क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत असलेला वैभव याच्यावरती नाराज. निराशाच्या थोडीशी आता मात्र फिल्डिंग पोझिशन चेंज केली गेली आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेतन याला कव्हर्समध्ये नेलाय, तर डीप फाईन लेगमध्ये वैभव याची नियुक्ती केली कर्णधारांनी. स्वतः कर्णधार चेतन लॉंग ऑफच्या पोझिशनमध्ये, निखिल जोशी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. चांगला दर्जेदार संघ आहे, त्यांच्या माध्यमातून कित्येक वेळा दर्जेदार खेळ बघितला. राहुल याचा आता मात्र दर्जेदार खेळ बघायला मिळतोय. एक धाव धावड पूर्ण. स्टंपवर कुठलाही
क्षेत्ररक्षक उपस्थित नाही, नाराज होतोय तिथला क्षेत्ररक्षक मुकेश, कारण त्यांना माहिती हा सामना किती महत्वपूर्ण आहे त्यांच्यासाठी. दोन्ही संघांना माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. ह्या षटकातील चेंडू झाले 3. अभिजित आणि फाईन खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू अंगावरती आदळतोय आणि ऑफ साईडला जातोय. एक धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 वरती. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अभिजित त्याचा पुढील चेंडू खेळतो सरसेनापती ऑफ द टीम राहुल तायडे आणि हा चेंडू हा टोलवला. जोरकस फटका आहे. धाव घेण्याचा कुठलाही माणूस प्रयत्न केला नाही तिथं. जोखम पत्करत नाही, कारण माहिती आहे राहुल सारखा धडाकेबाज फलंदाज कधीही ह्या मॅचचं चित्र पलटू शकतो. एका डॉट बॉल काही फरक पडत नाही आणि हा बॅड लक, बॅड लक. चौकार झाला असा निश्चितच कडक फटका होता, पण चौकार आडला जातोय. नशिबाची साथ मिळते WXYZ संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाची समाप्ती झाली, सांगता झाली आहे. आपण बघताय सर्व SBCL सीझन 2 सीवूड्स बॉक्स चॅम्पियन लीग च पर्व दुसरं. शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा सीवूड्स बॉक्स चॅम्पियन्स लीग 2025 पर्व दुसरं मधील आजच्या दिवसातील ही आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील शेवटची मॅच. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू ऑफ साईडला. विवेकेच्या हातात चेंडू विसावतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेने संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. गोलंदाज निखिल जोशी ऑन द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक निलेश आणि तो सोडून दिलाय. वेल जज बाय हिम. आउटसाइड द लेग स्टिक व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. निखिल आत्ता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निलेश थोडासा अपयशी ठरतोय, यशस्वी ठरतोय गोलंदाज निखिल. आणि हा चेंडू आता मात्र ब्लॉकहोल मध्ये टाकलेला. तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण होते तिथे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथं बाबू याच्या माध्यमातून. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मोह आवरता आला नाहीये. आणि ऑनफिल्ड पंचांना थोडासा प्रश्न पडलाय आणि ऑनफिल्ड पंचांनी त्या प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे त्यांच्याकडे डिसिजन थर्ड अंपायर वरती सोपवलाय. कसं आहे मित्रांनो, माणूस आहे, माणसाला प्रश्न पडतात, काही प्रश्नांची उत्तर नसतात. आणि इथे झालंय काय, प्रश्नाचं ऑनफिल्ड अंपायरकडे उत्तर नाहीये आणि त्यांनी हे प्रश्न थर्ड अंपायरकडे सोपवलाय. आणि लाईव्ह प्रक्षेपच्या माध्यमातून देखील आपण हा डिसिजन बघू शकता. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेला रनआउटच्या रूपाने. राहुल बाद होतोय. चांगला फलंदाज चांगली खेळ खेळत होता आणि पुन्हा एकदा फलंदाज राहुल बाद होतोय. मागच्या सामन्यात देखील थोडीशी सुरुवात मिळाली होती आणि आता ह्या सामन्यात देखील चांगली सुरुवात मिळत असताना बाद झालाय. ऐन मोक्याच्या क्षणी नवीन फलंदाज योगेश पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. आत्ता मात्र बाबू याचा जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. मगाशा चौकार अडवला आणि त्या फलस्वरूपात धावबाच्या रूपाने एक फलंदाज बाद मिळाला WXYZ संघाला. आणि आत्ता मात्र डायरेक्ट हिट करण्यात पुन्हा एकदा यशस्वी होतोय क्षेत्ररक्षक बाबू. निलेश बाद होतोय. दुसरा फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतोय सह्याद्री संघाचा. नवीन फलंदाज आलाय रोहित माने, मागच्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. स्कोर झालाय 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉल झाले त्या ह्या ओव्हर मध्ये 4 चेंडू झालेत पंच. 2 बॉल बाकी आहेत. स्टील 2 डिलिव्हरीज टू गो. निखिल जोशी योगीसाठी हा चेंडू पाडाल स्वीप केलाय. पुन्हा एकदा डायरेक्ट करण्याचा मित्र. एकदा धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकावरती दडपण आणला आणि त्या दडपणा स्वरूप दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला चिऱ्या चेतन याच्यावरती दडपण आणलं गेलं आणि दडपणाच्या फलस्वरूपात का बघायला मिळते दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली. योगी आणि रोहित याच्या माध्यमातून 2 महत्त्वपूर्ण धावा स्कोर बुक मध्ये नमूद केल्या जातील. 2 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 वरती 17. लास्ट बॉल आणि हा चेंडू यथोचित मारा आणि योगी परत जाताना दिसतोय. तिसरा फलंदाज बाद होतो. ह्या षटकात 3 फलंदाज बाद झालेत, 2 रनआउटच्या रूपाने आणि एक शेवटच्या चेंडूवरती विकेट जातीये. नवीन फलंदाज येतो एका डावखोऱ्यात त्याचा फलंदाज जितेश नाईक. तो नॉन स्ट्राईकला एंडला असेल कारण शेवटच्या चेंडूवरती बळी मिळाला होता. स्ट्राईक मिळेल रोहित याला, मागच्या सामन्याचा सामनावीर. तिसरं षटक घेऊन आलाय स्वतः कर्णधार चेतन उबाळे उर्फ चिल्या भाई. जितेश नाईक नॉन स्ट्राईक एंडला रोहित माने आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय, तो खोदून काढलाय फलंदाज रोहित माने याने. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18. तिसरं षटक प्रगतीपथावर. डू ऑर डायची मॅच दोन्ही संघांना माहिती आहे. ह्या सामन्यात जर आपण हरलो तर ह्या स्पर्धेतून माघारी जावं लागेल. निश्चितच ते चित्र ध्यानात ठेवून, ते समीकरण ध्यानात ठेवून खेळ साकारण्याचा प्रयत्न दोन्ही संघातील खेळाडूंच्या माध्यमातून. आत्ता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला. डावखोऱ्यात त्याचा गोलंदाज, डावखोऱ्यात त्याचा फलंदाज. चेंडू बाहेर निघतो डावखोऱ्यात त्याच्या फलंदाजासाठी आणि योग्य जागी डिलिव्हर केला चेतन्याने. चेंडू आणि बाहेर काढला आणि चकवला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि हा चेंडू बॅटची काढा घेऊन आत्ता मात्र डाव बाद करण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. थोडा विचार करून डिसिजन द्यायचा, दोघांनी सल्लामसलत करून. डायरेक्ट डिसिजन देण्यापेक्षा आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, थोडा संयम राखून दोघांनी सल्लामसलत करून जर रिव्ह्यू घेतला तर जर या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आणि या सामन्याच्या दृष्टिकोनातून योग्य ठरेल. चला आणि निर्णय तसाच घेतलाय पंचांनी. इट्स पंचांचा रिव्ह्यू आणि इट्स ओ टू आउट. इज शॉर्ट ऑफ दिस इज क्रीज आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. हा चौथा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. सह्याद्री इलेव्हन संघ थोडासा अडचणीत आहे. सुरुवात चांगली केली होती राहुल याने, आता मात्र थोडासा अडचणीत येतोय आणि ह्या अडचणीच्या क्षणात एक अनुभवी फलंदाज खेळपट्टीवरती येताना दिसतोय देवेंद्र लाड. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18, फक्त 18 आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 9 चेंडू ह्या इनिंग मधील शेष शिल्लक बाकी आहेत. 9 चेंडूत बघूया किती धावा मिळवतील देवेंद्र लाड आणि रोहित. रोहित नॉन स्ट्राईक एंडला आहे. मागच्या सामन्यात चांगली खेळी साकारली होती, त्याच्या खेळीच्या जोरावरती आपण पुढचा सामना खेळताना बघतोय सह्याद्री इलेव्हन संघाला. चेतन आणि हा चांगला फ्लिक केलाय बिटवीन द 2 फिल्डर्स. आता मात्र फुटवर बघायला मिळतोय 48चा बुमरा. चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा मात्र काही रोखू शकत नाही तिथला क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळते. 19 वरती जाऊन पोहोचलाय सह्याद्री इलेव्हन संघ. तसेच आदरणीय श्री चंद्रकांत तांबडे काका यांचं आगमन झालंय, त्यांना मी आयोजक श्री विशाल चंद्रकांत विचार यांच्या माध्यमातून विनंती करतोय समालोचन कक्षात आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीचा आस्वाद आपण समालोचन कक्षात येऊन घ्यायचा आहे. स्ट्राईकला एंडला लाड सर, नॉन स्ट्राईकला रोहित, गोलंदाजच्या बोहळ्यावर चेतन आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. पंचाचा वाईटचा इशारा येतोय, वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचले एका धावेच्या मदतीने 21. तिसऱ्या षटकातील अजून एक चेंडू शेष शिल्लक बाकी. धावसंख्या 21 आणि हा चेतन निंबाळकर आणि चांगला सेफ हँड्स दाखवलेत. चेतन निंबाळकर चांगला झेल टिपला तिथं, त्याच्या माध्यमातून एक चांगला झेल आणि हा 5वा हादरा बसतोय सह्याद्री इलेव्हन संघाला. आता नवीन फलंदाज येतोय निहाद, खेळपट्टीवरती येताना दिसेल, पण तो नॉन स्ट्राईक एंडला असेल कारण शेवटच्या चेंडूवरती बळी मिळतोय. मागच्या षटकात देखील शेवटच्या चेंडूवरती बळी मिळाला होता. ह्या षटकात देखील शेवटच्या चेंडूवरती विकेट. पुन्हा एकदा रोहित स्ट्राईकला असेल. शेवटच्या 6 चेंडूंचा महेश कुंभार. लवली 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 यार MK, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ शॉट दॅट इज.
क्रिकेट बद्दलचं प्रेम, क्रिकेट बद्दल असलेली जी आस्था, क्रिकेट बद्दल असलेलं डेडिकेशन, क्रिकेट बद्दल असलेलं समर्पण बघायला मिळतं इथं आपल्याला मित्रांनो. आल्या आल्या चौकार आणि जेवढं का कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि ह्या चौकारासाठी आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक. जबरदस्त या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्री विशाल चंद्रकांत विचारे यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असताना MK याला ह्या चौकारासाठी मागील चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त फटका आणि हा वाईड बॉल. प्रेशर 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 आणि दडपण. आणि बघितलं ऑफ साईडला येतोय, चेंडू बाहेर टाकला पण तो चेंडू खूपच बाहेर गेला. अजून एक धाव जोडली गेली आहे धावसंख्येमध्ये. अजून एक चौकार. यस, व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ प्ले यार. वाईड बॉल होता पण खेळून काढला आणि पण महत्वपूर्ण चौकार मिळतोय. चौकार आणि ह्या इनिंगची सांगता होते. दिस इज द डेडिकेशन ऑफ दिस मॅन. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ प्ले. जबरदस्त क्रिकेटचं प्रदर्शन पृथक्करण याच्या माध्यमातून. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ क्रिकेट. MK द मॅन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धावसंख्या 38 धावा टोळून काढल्या आणि 39 धावांचं टार्गेट असेल. 4 षटकात 39 धावा. अजून प्रोत्साहन मिळालंय. या शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार डोलवलाय. तर आदरणीय मिलिंद मंडपे साहेब यांच्या माध्यमातून 500 म्हणजे अशा 2 चौकारांसाठी 1000 रुपये. आणि हे प्रोत्साहन आहे क्रिकेट बद्दलच्या डेडिकेशनला. क्रिकेट बद्दल समर्पण आहे त्याचं, क्रिकेटवर त्याचं प्रेम आहे आणि सर्वांसाठी चांगलं उदाहरण आहे. महेश कुंभार. धाव संख्या 38. आता मात्र सुस्थितीत आहे. एक फायटिंग टोटल आहे त्यांच्याकडे. लढण्यासाठी धावा आहेत. गोलंदाजांसाठी थोडे काय असे ना धावसंख्या उभारून ठेवली आहे. या 2 चौकारांनी मात्र आता थोडासा उत्साह, मोमेंटम देखील त्यांच्या बाजूने आहे. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. धावसंख्या 38 वर नेऊन ठेवली आणि 39 धावांचं टार्गेट. बघूया 39 धावा डिफेंड करतील का सह्याद्री 11 संघ. WXYZ संघाच्या फलंदाजाला रोखण्यात यश मिळेल का, त्यांची विकेट घेण्यात यश मिळेल का. आणि WXYZ संघाचा मानस असेल, प्रयत्न असेल 39 धावा चेस करण्याचा. कॅन दे डू इट. आणि आपल्या संघाला पुढच्या फेरीत नेऊन ठेवतील का. आणि स्वतः कर्णधाराची जिम्मेदारी घेतली आहे WXYZ संघाचा कर्णधार सरसेनापती चेतन स्ट्राईकला येताना दिसतोय. नॉन स्ट्राईकला जोडीला मदतीला साथीला अजून दर्जेदार फलंदाज, दर्जेदार खेळाडू निखिल जोशी. आणि गोलंदाजी सुरुवात करेल द मॅन ऑफ द मोमेंट MK महेश कुंभार. फलंदाजीत जबरदस्त करामात. जवळजवळ 400च्या सरासरी स्ट्राईक रेटने खेळणारा हा फलंदाज. 2 चेंडू फेस केले. 2 चेंडूमध्ये 8 डावा नावी त्याच्या गणल्या गेल्या. 400ची सरासरी स्ट्राईक रेटने खेळलेला हा फलंदाज आता गोलंदाजीच्या बोहळ्यावरती येतोय. बघूया कशा प्रकारे सुरुवात करतोय आपल्या संघासाठी महत्वपूर्ण सामन्यामध्ये, महत्वपूर्ण लढतीमध्ये. मित्रांनो, आपण पाहताय शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ आयोजित ही सीवूड्स बॉक्स चॅम्पियन्स लीग. आयोजक स्पर्धेचे सर्वेसर्वा श्री विशाल चंद्रकांत विचारे यांच्या माध्यमातून आयोजलेली ही स्पर्धा. S39 39 चं टार्गेट. आणि जे 2 चौकार आले त्यांना दोन्ही चौकारांना प्रोत्साहन मिळालंय मंडपे साहेबांच्या माध्यमातून आणि आयोजक विशाल चंद्रकांत विचारांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षकाची नियुक्ती करतात. त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण लढत आहे. अभी नाही तो कभी नाही. एक चुकी देखील महागात ठरू शकते. क्षेत्ररक्षक चुकीच्या जागी नियुक्त केला आणि चौकार गेला तर ते खूप महागात ठरू शकतं. कारण टार्गेट 39 धावांचा आहे. वाजवी टार्गेट आहे. काही येऊ शकतं. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत पण दर्जेदार फलंदाजी आहे WXYZ च्या खेम्यामध्ये. चेतन झाला, अभिजित झाला, निखिल झाला यांसारखे दर्जेदार फलंदाज आहेत. MK ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू सेकंड इनिंग मध्ये घेऊन येईल डावखुरा त्याच्या फलंदाज चेतनसाठी. आणि हा पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केला आहे. कॉड बँड साठी खूप हुशाराने अपील होत आहे. आत्मविश्वासाची कमतरता दिसतीये. त्यांना माहिती महत्वपूर्ण विकेट आहे पण महत्वपूर्ण गोष्ट आहे चांगली सुरुवात झाली MK च्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट बॉल.
39 धावांचा पाठलाग करत असताना चेतन, पहिला चेंडू मिस होतोय त्याच्या माध्यमातून, डॉट बॉल येतोय. नेक्स्ट डिलिव्हरी आणि आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू, एसटी रक्षकाच्या देखील आवाक्यात नव्हता तो, खूप खूप बाहेर गेला आणि प्रयत्न केला पण खूप बाहेर होता. आता मात्र पंजा मिळतोय. ह्या निर्णायक सामन्यात अशी चुकी खूपच महागाच ठरू शकते. हा पंजा खूप महागात ठरू शकतोय. पंजा मिळतोय, पंजाने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. धावसंख्या 39 टार्गेट आहे आणि 5 धावसंख्या फळकावरती लागतात. चेसिंगला सुरुवात होते अवंतर धावसंख्येने आणि 5 अवंतर धावा मिळत आहेत. चेंडू पुरवायचा आहे. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरं नियंत्रण हरवतोय गोलंदाज एमके. खूपच बाहेर टाकला, विकेटच्या एजवरती पडला आणि यष्टीरक्षकाला देखील चकवलं. चेंडू बिहाइंड द विकेट चौकार गेला. 1+4 अशा 5 धावाने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. एमके ऑन टू द बॉलिंग मार्क. फलंदाजसाठी सज्ज चेतन. चेतन उबाळे उर्फ चिल्याभाई. पंच कॉलवर होते, फोन ठेवलाय पंचाने. पुन्हा एकदा सज्ज झालेत आणि हा चेंडू आता मात्र मोठी विकेट, मोठा मासा. जितेश नाईक याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यांचे फॉलोअर्स चांगले आहेत, फॅन्स जास्त आहेत. चेंडू झाले तर 4 धावा गडल्या की स्कोर वरती जाऊन पोचल्या 10 वरती. आणि हा चेंडू वाईट बॉल, खूपच बाहेरचा चेंडू, पंचाने वाईट घोषित केला. एक अजून धावा ऍड होते, धावसंख्या 11. एक धावेसाठी त्यांना लढायला लागेल. जर सामना पुढे न्यायचा असेल, शेवटपर्यंत न्यायचा असेल तर एक रनसाठी झगडावा लागेल आणि चांगला खेळ साकारावा लागेल सह्याद्री लिओन संघाला. आणि प्रेक्षक तिथं उपस्थित आहेत, जाणकार प्रेक्षक वर्ग आहे, त्याने डिसिजन दिला आहे चौकार नाहीये, एकच धाव मिळेल. षटक संपलाय, धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 12. आता मात्र उर्वरित 3 षटकात म्हणजे 18 चेंडूमध्ये 27 म्हणजे 9ची सरासरी राखावी लागेल. नऊ बॉल 27 धावांची गरज असेल. रोहित ऑन टू द बॉलिंग मार्क. विजय 9ची सरासरी राखायची आहे. कॅन दे डिफेंड इट, असा हा प्रश्न पडला असेल आता सह्याद्री लिओन संघाच्या सर्व चाहत्यांना. आणि प्रश्न पडला असेल WXYZ संघाच्या सर्व संघ खेळाडूंना आणि चाहत्यांना का त्या 27 धावा किती लवकर पूर्ण करतील. कॅन दे डू इट फॉर हिज टीम. आणि निखिल याच्यामध्ये क्षमता आहे, अभिजित याच्यामध्ये देखील तशी क्षमता आहे. रोहित बॉलिंग मार्कवर आणि हा चेंडू पॅडल स्वीप केलाय, फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. पहिल्या चेंडूची चांगली सुरुवात रोहितच्या माध्यमातून, फक्त 1 धावेने सुरुवात होते ह्या दुसऱ्या षटकाला. धावा जाऊन पोहोचल्या 13 वरती. आता स्ट्राईक एंडला तो अभिजित 31 वरती स्थगित सीमित कुंटीत. आता मात्र उर्वरित 2 षटकात म्हणजे 12 चेंडूत 8 धावांची आवश्यकता असेल. सिंग साहेब यांचं आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय. नवीन गोलंदाज कर्णधार राहुल तायडे 8 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. त्याच्यासमोर फलंदाज अभिजित. उद्याच्या दिवसाची पहिली लढत असेल या स्पर्धेतील 15वी लढत. नियमकार वर्सेस गीतांजली 11. दोन्ही संघांनी 11:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आणि दुसरी लढत असेल जय गजानन वर्सेस केप बॉयज, ही दुसरी लढत असेल. दोन्ही संघांना टायमिंग दिला गेला आहे. पहिली लढत ठीक 12 वाजता आपण सुरू करणार आहोत, त्यासाठी 11:30 वाजता रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे तुम्हाला. आणि आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे दोन्ही संघांना जर जो संघ उशिरा येईल त्याला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. कारण उद्याचा फायनलचा दिवस, शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला 14 सामने वेळेत संपवायचे आहेत.
कारण नंतर आवाजावरती नियंत्रण येतं, बंधन येतं, आपल्याला पण रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि आपल्याला सहकार्य देखील करायचं आहे. पोलिसांना देखील आपल्याला सहकार्य करायचं आहे, नागरिकांना देखील आवाजाचा त्रास नको रात्रीचा, म्हणून थोडं लवकर सामने संपवायचे. त्या उद्देशाने आपण वेळेवरती सामने सुरू करणार आहोत, म्हणून थोडेसे कठोर निर्णय घेतल्यात आयोजकांनी. आणि पण तेवढा शिस्तबद्ध खेळ आपल्याला बघायला मिळतो. स्कोर झाला आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. 36 धावपळावरती आहेत. 36 रन्स आउट ऑफ द स्कोर बोर्ड, स्टील 3 रन्स नीडेड. आणि हा विजयी चौकार येतोय आणि WXYZ संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि सह्याद्री लिओर संघ, आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारलात, चांगला खेळ साकारून चांगल्या खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन देखील केलं. आपला देखील इथला प्रवास संपला जरी असेल, पण तुम्हाला आम्ही पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच निखिल जोशी